हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि त्याची सुरुवात ना मस्त अशा फुलांपासूनच करते मी. चला आता तिथे पूजेसाठी फुलं घ्यायला आले होते आणि ते पण एकदम आपल्या क्वार्टरच्या समोरच झाड आहे. मग तर काही विषयच नाही फुलं आणायला, तर ते काहीतरी आणायला गेले. पण तेवढ्यात डोक्यात आलं, म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा सकाळी आज लवकर उठले होते तर संपूर्ण कामांची सुरुवात ना व्यवस्थित असं टप्प्याटप्प्यानुसार करूया छानपैकी असं. तर ते फुलं काहीतरी साईडला ठेवले. म्हटलं खूप दिवस झाले, म्हणजे खूप जास्त नाही तर 2 दिवस झाले ते पोछा मारला नव्हता घरात. तर म्हटलं चला आता पुन्हा सकाळी ना पहिल्यांदा पोछा मारून घेते संपूर्ण क्वार्टरमध्ये. मग काहीतरी असं म्हणजे स्टेप बाय स्टेप आपलं कामाला सुरुवात करूया डेली रुटीनमध्ये. आरू काहीतरी इथं संपूर्ण काम माझं काहीतरी आरामात चाललंय, व्यवस्थित चाललंय आणि इथं काहीतरी मध्ये गोंधळ नाही आहे ना दिसत तुम्हाला. तर याचा अर्थ असा समजायचा की आमच्या आरू मॅडम काय सध्या राहील म्हणजे तर ती गेली ती पुष्पाच्या घरी छानपैकी आधी होती. तर मी आले घरी आणि म्हटलं चला आता फायनली लगेच रूम क्वार्टर मस्त अशी तिला येईपर्यंत छान असं घर वगैरे पुसून घ्यावं. मग नंतर ती आल्यानंतर मग धिंगाणा घालायला आणि लुडबुड करायला माझ्या मध्ये ना मोकळी होईल. तर इथं चाललं होतं काम माझं फरशी पुसायचं पहिल्यांदा. तर हे काहीतरी मी हातानेच पुसून घेतले, कारण की मला किती केलं ना तरी पोछापेक्षा ना असं हातानेच पुसायला जास्त आवडतं. तर मी काहीतरी ते तसंच पुसत होते आणि असं संपूर्ण घर कधी पुसायला काढलं ना मी, तर माझी एक सवय ती आहे की म्हणजे मी असं घरच नुसतं पुसून नाही राहत वरती, म्हणजे तर काने कोपरे म्हणजे आपल्या खिडकी वगैरे जिथपर्यंत म्हणजे आपला हात पोचन त्या दुसऱ्या गोष्टी पण म्हणजे मी व्यवस्थित अशा पुसण्याचा प्रयत्न करते किंवा झाडफूक करण्याचा पण प्रयत्न करत असते. तर हे काहीतरी माझं पहिल्यापासून सवय आहे, तर ती आता काहीतरी जाणार नाही आणि छानच सवय आहे ती ना एक. तर त्यामुळं चाललं होतं आता इथं काने कोपरे चांगले पुसून घ्यायचे काम माझं. तर म्हणजे ना जेव्हा पण मी असं फरशी वगैरे काही पुसत असते ना, तर त्यावेळी मला सगळ्यात मोठं आणि स्ट्रगलचं काम ना या 4 पायांखाली घुसून म्हणजे असं छानपैकी पुसून घ्यायचं. ते काहीतरी अवघड वाटतं, कारण की या उंचीला ना थोड्या लहान आहेत, तर यामुळे त्या खाली घुसणं खूपच अवघड आहे. तर तरी पण मी काहीतरी प्रयत्न करू जेवढं होईल तेवढं छान असे काटकोपरे सगळे पुसून घेण्याचा प्रयत्न करत असते. कारण की म्हणजे असं काही कधीतरी हुकलं ना थोडंफार आणि मी ते कधीतरी म्हणजे असं डोळ्याआड सोडून दिलं तर ते जातच नाही लक्षातून. असं वाटतं काहीतरी काम राहिलं आहे म्हणजे. तर थोडंफार मग ते दिवसभर चुरचूर लागतच असते माझ्या मागं. तर यामुळं ना जेव्हा पण असं पुसायचं असेल ना तर त्यावेळी मी हे काहीतरी ध्यान करून असं काने कोपरे त्याचबरोबर टेबल खुर्च्या आणि ज्या पण वस्तू अशा खिडक्या वगैरे जे असेल ना तर ते सगळं काही पुसण्याचा प्रयत्न करतच असते. तर यामुळं ना बऱ्यापैकी बघा आता फरशी पण पुसून होतं आणि जे काय आपले एक्स्ट्राचे कामं असतात साफसफाई करायचे ते म्हणजे दुसऱ्या वेळी आपण आत्ताच करून टाकलेले बरे असतात ना. तर चार वेळा करण्यापेक्षा तर एकासोबत माझी संपूर्ण अशी साफसफाई होऊन जात असते नेहमी. आणि फायनली आता थोडं करताना मी संपूर्ण असं क्वार्टर सगळी काही साफसफाई करून टाकली आणि छानपैकी जेव्हा पण असं घर वगैरे पुसून घेतो किंवा त्यामध्ये थोडी का होईना साफसफाई किंवा थोडेफार चेंजेस का असाना ते जरी केले ना तो भरपूर असा एकदम फ्रेश वाटतं घरामध्ये. ते क्वार्टर असाना का घर असाना का म्हणजे साफसफाई आणि छान असं ठेवणं आपलं भागच आहे. आणि म्हणजे साफ घर तिथेच म्हणजे जिथे स्वच्छता तिथे समृद्धी असं काहीतरी म्हण पण आहे ना आपली. आणि त्याशिवाय मला काही कठत पण नाही, हे पहिल्यापासून माझ्या अंगात तो आहेच गुण म्हणजे आहेच. तर इथं काहीतरी फायनली मी आता पोछा वगैरे मारून घेतला छान आणि नंतर म्हटलं चला आता देवपूजा करून घ्यावी छान अशी. तर आता इथं देवपूजा करायचं काम चाललं होतं ना तोपर्यंत आरू मॅडम पण पोहोचल्या होत्या घरी आता. आणि त्यांची हे बघा आता खाली लुडबुड मध्ये गप्पा मारायच्या पण चालल्यात आणि इथं देवपूजा पण करायची चालली होती माझी त्यासोबतच. तर देवपूजा केल्यानंतर ना संपूर्ण घर असं मस्त फ्रेश असं वाटतं. आणि आज आहे ना प्रत्येक कामाला सुरुवात मी मस्त अशी छान केली ती सकाळपासून ना, तर यामुळे एकदम फ्रेश आणि भारी वाटत होतं.
तर इथे आहे ना आता संपूर्ण अशी देवपूजा वगैरे छान अशी करून घेतली आणि आता मी आहे ना देवपूजा वगैरे करताना मस्त अशी म्हणजे कृष्णाची ना अशी इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग लावला होता, म्हणजे म्युझिक लावली होती थोडीफार छान अशी. तर यामुळं ना खूप मस्त मनाला अशी शांती वाटते आणि ऐकायला पण व्लॉगमध्ये खूपच छान वाटतं. तर हा काहीतरी नवीन मी त्याच्यामध्ये ॲड केले. तर हे कसं वाटलं ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि इथून पुढे पण म्हणजे मी ती लावूच जाऊ का नाही असं व्लॉगमध्ये ना, तर ते पण सांगा. तर चला आता म्हणजे इथं बाकीचे कामं तर उरकले होते ना, तर यामुळं म्हटलं चला आता अवतार कुठंतरी नीटनाटका करून घ्यावा थोडंफार का होईना आपला. तर इथं आज केस धुतले होते, यामुळं ओल्या केसात मस्त असं सिरम लावायचं काम चाललं होतं माझं. तर सिरम वगैरे छान असं लावून घेतलं सगळीकडे केसांना मी, जेणेकरून म्हणजे असं गुंता वगैरे होत नाही ना केसांमध्ये. तर यामुळे तर म्हणजेच आहे ना जेव्हा पण मी असे केस वगैरे धुत असते ना, तसं तर मी 2 ते 4 दिवसांमिळून असे केस वगैरे धुत असते. कारण की माझे लॉंग हेअर आहेत ना, यामुळं जास्त जर मी त्याचं म्हणजे केस धुतले तर केस गळतीचं प्रमाण पण भरपूर जास्त वाढतं. आणि आता कुठं जाऊन माझे केस म्हणजे गळायचे बऱ्यापैकी थांबले म्हणता येते, नाही तर खूपच जास्त केस गळती व्हायची. तर यामुळं ना मस्त असं साईडला असा छोटासा असा माझा मिनी फॅन लावून दिलता आणि इथं माझं व्हिडिओ शूटिंगचं काम पण चालू होतं आणि मेकअपचं पण काम चालू होतं. कारण की आता गरमी ना इकडं भरपूर जास्त वाढली आहे. तर यामुळे कुठंतरी मेकअप करताना असं वाटतं म्हणजे नाही केलेला परवडन, कारण की जेवढा मेकअप करू तेवढा जास्त म्हणजे घाम पण येणार आणि काही राहणार नाही मेकअपचा अर्थ. तर यामुळं पण चला तेवढंच फ्रेश वाटतं छानपैकी थोडं तरी केल्यामुळं. तर सिम्पल असं मी मेकअप करत असते. तर इथं काहीतरी पहिल्यांदा VLCCची क्रीम लावून घेतली मी आणि ती काहीतरी मी आहे ना कॅन्टीनवरून घेतली होती यांमुळं. आणि खूप लाईट वेट आणि मस्त आहे, ऑल स्किन टाईप आहे आणि ती जर लावली ना तर सनस्क्रीमची पण गरज लागत नाही. तर यामुळं खास करून मी ती यूज करते. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याची लिंक देईन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्हीसुद्धा घेऊ शकतात. खूपच छान आहे मस्त अशी. तर ती काहीतरी मी सनस्क्रीम म्हणून यूज करते आणि ते काहीतरी क्रीम लावल्यानंतर हा सगळ्यात आपला फेवरेट आणि सगळ्या घरोघरी असलेला फेमस पावडर तो म्हणजे आपला पॉन्ड्स पावडर, तर तो काहीतरी लावून घ्यायचा जेणेकरून चिपचिप असं वाटत नाही चेहऱ्यावरती. यामुळं तर चला आता म्हणजे इथं फायनली मी माझा अवतार वगैरे काहीतरी नीटनाटका करून घेतला बऱ्यापैकी आणि मग म्हटलं आता चला बाकीच्या कामाला सुरुवात करूया हळूहळू. आणि आज प्रत्येक काम ना खूपच छान आणि व्यवस्थित असं चाललेलं होतं माझं सकाळपासूनच. तर आता इथं मला किचनमध्ये पण जेव्हा असं काही काम करायचं असेल, स्वयंपाक करायचा असेल ना, तर त्यावेळी मी असं काहीतरी तो फॅन पण इथं पण लावून देत असते असं वरती मस्त असा, जेणेकरून गरमी म्हणजे बऱ्यापैकी किचनमध्ये जास्त होत असते ना, तर यामुळं ते काहीतरी होत नाही आणि काम करायला पण एकदम कम्फर्टेबल आणि चांगलं वाटतं. तर तो काहीतरी पहिल्यांदा तिथे लावला मी. आणि हे काहीतरी आरूला आमच्या शेंगदाण्याचा लाडू खायचा असतो. तर प्रत्येक वेळी ना प्रत्येक दिवशी मी असं तिला सकाळी सकाळी ब्रश केल्यानंतर एक आहे ना शेंगदाण्याचा लाडू नेहमी खाण्यासाठी देत असते. तर लेकरांचं कसं असतं ड्रायफ्रूटमध्ये ते काय स्पेशल असं दुसरं खाऊ शकणार नाही ना, तर यामुळं हे कुठंतरी बरे पडतात असे काहीतरी म्हणजे जुगाड करून काहीतरी त्यांना दिलेलं. आणि आता आहे ना म्हणजे आरूला हे डेली रुटीन आहे ना तिच्या मनानेच म्हणजे ती आता फॉलो करायला लागली आहे. म्हणजे तेच सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा ब्रश करणं आणि नंतर पहिल्यांदा एक ड्रायफ्रूटमध्ये लाडू खाणं आणि नंतर बाकीच्या गोष्टी म्हणजे तिचा नाश्ता वगैरे मी सुरू करत असते. कारण की लेकरांचं कसं असतं स्पेशल आपल्यासारखं काजू बदाम परत त्याचबरोबर शेंगदाणे गूळ असं जे हेल्दी असतं ना ते काहीतरी खाऊ शकणार नाही. तर ते आता हे प्रत्येक आईला माहीत असणार की त्यांना असं म्हणजे काही हेल्दी गोष्टी खाऊ घालण्यासाठी किंवा आपलं नॉर्मल जेवणसुद्धा घालवण्यासाठी किती स्ट्रगल करावा लागतो. तर हे आमचं पण आहे लहानपणापासून रडगाणं की ती खायच्या गोष्टीत भरपूर अशी किरकिर करत असते. तर यामुळं ना मी ह्यावेळी म्हणजे यावेळी ड्रायफ्रूटमध्ये संपूर्ण असे ड्रायफ्रूट एकत्र करून काहीतरी शेंगदाण्याचे लाडू बनवलेत तिच्यासाठी. तर ते तिला ना कुठंतरी म्हणजे आता जास्तच आवडायला लागलेत. ते कसं काय माहीत नाही, पण या गोष्टीला आम्हाला कुठंतरी देव पावल्यासारखंच वाटतं. तर हे कुठंतरी खायला ती आता म्हणजे चांगली खातीये. तर यामुळं मी तिच्यासाठी बनवत असते ते. तर म्हणजे तुम्ही पण ना तुमच्या बाळासाठी किंवा लेकरांना सकाळी उठल्याबरोबर असं काहीतरी ड्रायफ्रूटमध्ये देणं ना खरंच खूप चांगलं आहे म्हणजे आपल्या हेल्थसाठी. तर तुम्हीसुद्धा नक्कीच देत जा. मग ते लाडू असो नाही तर ड्रायफ्रूट खाल्ले तर ते सुद्धा दिले तरी चालतील.
तर चला आता इथं आमचं काहीतरी संपूर्ण असं काम दुसरं फार आवरलं होतं थोडं, आणि इथं आता आहे ना एवढी जास्त अलमारी आवरायचं काम माझं चाललं होतं. ते काहीतरी संपूर्ण तोडून मोडून किंवा कपडे इकडे तिकडे फेकून आरू मॅडमने असं अस्ताव्यस्त सगळी काही करून टाकलेली होती. तर त्यामुळं आता भरपूर 2 ते 4 दिवस झाले तिचा आकार बघून, तर ते काहीतरी माझ्या डोळ्याला खपतच नव्हतं. मग यामुळं म्हटलं चला आज कुठंतरी मनाव घेतलं, म्हटलं आवरूनच टाकूया. आणि मी इथं अलमारी आवरत असले ना मग आरू मॅडम काय गप्प बसणार नाहीत, मग त्या पण मला मदत करू लागतच होत्या मध्ये मध्ये. तर म्हणजेच इथं आता थोडं थोडं करता आमचं अलमारी आवरायचं काम चाललं होतं, आणि आरू मॅडमचं पण मध्ये हे बघा कपडे घ्यायचं काम चाललेलं होतं. ती दिवसांमधून ना किती 3 ते 4 ड्रेस बदलत असन ते तिचंच तिला माहीत नुसते. कारण की आता ही अलमारी ना मी काहीतरी ऑनलाईन घेतली होती, आणि ती अशी काहीतरी म्हणजे बंद पण करता येते, पण डेलीमध्ये मला त्यातले कपडे लागतात. यामुळं मी दररोज अशी ती बंद करून उघडून चेन वगैरे तिचे खराब होतात ना, यामुळं अशी काहीतरी ओपन ठेवली आहे. आणि ती काहीतरी ओपन ठेवली यामुळं हिचं काही म्हणजे भरपूर असं साधतं त्यामधून कपडे घेण्याचं, म्हणजे इकडं तिकडं फेकण्याचं. तर हाच काहीतरी. तर आता एवढी जास्त मस्त अशी अलमारी नीट केलेली दिसते ना जी तुम्हाला, तर ती काहीतरी 2 दिवस पण नीट नाही राहणार आहे. पण चला नाही राहणार तरी पण कुठंतरी करून तर ठेवावीच लागणार ना नीट. तर यामुळं केली फायनली नीट. आणि नीट करता करता आमच्या मॅडमची चांगली मस्ती पण चालली होती, अंगावर घेणं, झोपणं, कपड्यांसोबत खेळणं. तर यासोबत ती अलमारी वगैरे मस्त नीट केली, आणि थोडंफार काम आवरलं. म्हटलं आता चला थोडं ब्रेकमध्ये ना काहीतरी खाऊन घ्यावं. तर काय खावं, तर हे काहीतरी आईस्क्रीम आणून ठेवली होती फौजींनी. तर म्हटलं चला मायले की मिळून ना मस्त अशी आईस्क्रीम एन्जॉय करूया, कारण की आता ऊन पण लागतंय ना भरपूर असं. तर असं काहीतरी थंडगार खाण्याचं म्हणजे मन होतं उन्हाळ्यामध्ये. तर आईस्क्रीम म्हणजे खूपच जास्त आवडते आम्हाला दोघींना पण ना. आणि एवढ्यात आता आमच्या आरू मॅडमनी पण जास्त तडका धरला आहे आईस्क्रीम खाणं. तर ती पण मस्त अशी एन्जॉय करत होती, आणि मी पण छान अशी खात होती. तर म्हटलं चला दोघी मिळून पहिल्यांदा आईस्क्रीम एन्जॉय करूया, आणि नंतर म्हणजे स्वयंपाकाला याला सुरुवात करूया. तर छान असं टी व्ही बघता बघताना आमच्या मायलेकीचं एन्जॉय करायचं काम चाललं होतं आईस्क्रीम खाण्याचं. आणि इथं आईस्क्रीम वगैरे खाऊन घेतल्यानंतर ना मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि इथं लगेच छोट्याशा अशा ट्रान्झॅक्शनमध्ये कांदा टोमॅटो छान असा बारीक कट करून घेतला. तर हे जेवढं असं ट्रान्झॅक्शन म्हणजे खूप असं व्हिडिओमध्ये छान वाटतं ना बघायला, तर ते रिअलमध्ये आपल्याला करावंच लागते, जी मेहनत आहे तर तीच. तर आज जेवण होतं माझं म्हणजे मस्त असं जेवणाचा पण प्लॅन होता. सकाळीच मस्त असं उठल्याबरोबर ना मी पनीर वगैरे फाडून आणि जमायला ठेवलं होतं. तर म्हणजे सकाळी जरी ठेवलं तरी चालतं, 2 ते 3 घंट्यात ना छान असं पनीर जमवून पण जातं. तर तेच काहीतरी फ्रेश सब्जी करायला छान वाटतं. तर यामुळं मस्त असं सकाळी केलं तर मी ते आत्तापर्यंत छान असं तयार पण झालं होतं. आणि मी आज बनवणार होते म्हणजे व्हेज पनीरची भाजी. तर यामध्ये ना व्हेज पनीर म्हणजे त्यामध्ये जे पण फ्रेश अशा व्हेजिटेबल्स असतात त्या आपण ॲड करू शकतो. म्हणजे सगळ्या अशा नाही पण बऱ्यापैकी करतात त्यामध्ये ॲड. तर तेच चाललं होतं माझं आता मस्त अशी पनीरची भाजी बनवायचं काम. तर पहिल्यांदा छान असा कांदा ना लालसर होईपर्यंत परतू घेतला मस्त असा. आणि बऱ्यापैकी म्हणजे भरपूर दिवस झालेत मी असं गिरवीचं पनीर बनवते, तर बऱ्याच दिवसांपूर्वी. मग यामुळं म्हटलं आता कुठंतरी व्हेज पनीरची भाजी ट्राय करून बघूया आता. कारण की मी आहे ना ती पुष्पा दिदीच्या घरी काहीतरी खाऊन पाहिली आणि मला खूपच छान वाटली होती. यामुळं म्हटलं चला मी पण करते ट्राय मग आता. तर यामुळंच ना आज डोक्यात होतं की म्हणजे थोडीफार वेगळी व्हेज पनीरची भाजी बनवावी. तर यामुळं तिथंच काहीतरी तयारीचं काम चाललं होतं. तर छान अशी कोथिंबीर पण होती. आज म्हटलं चला प्रत्येक दिवसाचं हेच कारण राहतं की प्रत्येक भाजीला अशी कोथिंबीर म्हणजे अवेलेबल नसती. तर हे काहीतरी आपल्या बायकांचं रडगाणं. आपल्यालाच माहिती आहे कोथिंबीरीबद्दल, म्हणजे कोथिंबीर ते ती नावाला आहे पण आहे म्हणजे तिचं असं महत्त्व खूपच जास्त कारण की स्वयंपाकामध्ये. तर चला आज कुठंतरी मला माझी भेटली आहे भाजी.
म्हणजेच आहे ना, आज सगळ्या काही गोष्टी मला अवेलेबल होत्या ज्या पण भाजीमध्ये लागतात ना, तर त्या काहीतरी. आणि व्हेज पनीरच्या भाजीला सगळ्या काही गोष्टी असल्या आणि असं काहीतरी स्पेशल डिश करायची म्हटली तर असं काहीतरी सगळ्या गोष्टी असल्या ना, मग कुठंतरी स्वयंपाकाला म्हणजे मनात अशी आवड पण येते की चला करूया बाबा. नाहीतर नसल्या गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी तर मग तो आळस पण येतो ना, असं वाटतं नाही केल्यासारशीच बरं आहे मग. तर यामुळं आज होत्या तर त्यामुळेच करायला घेतल्या होत्या. आणि आता इथं कांदा टोमॅटो छान असा मस्त असा तेलामध्ये परतू घेतला. आणि त्यामध्ये ना आपले जे खडे मसाले आहेत, लाल तिखट, त्याचबरोबर घरचे बनलेले मसाले तर ते 2-3, त्याचबरोबर आपला पनीर मसाला पण ॲड केला. आणि मस्त असं म्हणजे कोथिंबीर तर ती काहीतरी केली ॲड त्यामध्ये. आणि लास्टला असं काहीतरी पनीर टाकून घेतलं. आणि म्हणजे त्यामध्ये चवीनुसार लास्टला नमक पण टाकून घेतलं छान असं. आणि हे संपूर्ण असं आहे ना, छान असं जे पण आपलं मिश्रण आहे ते म्हणजे असलं परतू घ्यायचं एक पूर्णपणे ना एकजीव होईपर्यंत असं काहीतरी. तर ते काहीतरी छान असं परतून घेतलं. आणि यावेळी ना मी मागच्या वेळी म्हणजे व्हेज पनीरची भाजी अगोदर पण बनवलेली आहे, तर त्याचा पण व्हिडिओ मी केला शेअर तुमच्यासोबत. आणि एवढ्यात ना माझ्या पनीरच्या भाज्या खूपच जास्त होत्या आता बनवायचं. तर राहू द्या, आता हेल्दी पण आहे शरीरासाठी आणि आहे म्हणजे करता येतं चलो. तर यामुळं ते काहीतरी बनवलं आज मी. आणि त्यामध्ये बीन्स माझ्याकडं नव्हतं टाकायला, नाही तर बीन्स पण यामध्ये टाकले ना तो खूपच छान लागते. तर यामुळं गिरवीचं पनीर भरपूर वेळा खाल्ले. आणि हे काहीतरी म्हणजे अशा प्रकारचं पनीर ना म्हटलं चला बनवून बघूया. तर याच्या अगोदर तुम्ही म्हणजे असं काहीतरी पनीर बनवलं होतं का नाही मला सांगा कमेंटमध्ये, कारण की मी तर आता फर्स्ट टाईमच बनवलं हे यामुळं. मग यामध्ये ना थोडंफार पाणी पण ॲड केलं की जेणेकरून थोडंफार म्हणजे आटून भाजी ना मस्त अशी घट्ट होईल. आणि पनीरची भाजी म्हणजे आता शक्यतो ना आपली चपचपीत आणि थोडीफार अशी घट्टपणा असला ना तर तीच छान वाटते अशी खायला, पण प्रत्येकाच्या आवडीनुसार राहतं. आणि इथं लास्टला ना मी मस्त असा कूट पण टाकून घेतला त्यामध्ये. तो कूट म्हणजे आपला हरभऱ्याचा कूट केलेला, ज्यामुळं भाजी ना टेस्टी पण होती आणि घट्टपणा पण खूपच छान येतो भाजीला. तर ते काहीतरी टाकून घेतलं आणि पनीरची भाजी आपली फायनली रेडी होती. आणि हे काहीतरी रात्री ना मी मूग भिजत ठेवले होते मोड येण्यासाठी, तर छान असे मोड आलेले होते. ते पाहून ना मन एकदम असं प्रसन्न झालं होतं माझं. आणि हा काहीतरी आमच्या घरात आज नवीन मेंबर आला आहे, तो म्हणजे कूलर कुठंतरी. कारण की 4 ते 5 दिवस झाले ना भरपूर अशी गरमी होती, यामुळं ना आरूला छान अशी म्हणजे नीट अशी झोपच लागत नव्हती. तर यामुळं फौजीनी ना म्हणजे राग वैतागून असं कुठंतरी घेऊनच टाकला कूलर. आणि तो बघून ना म्हणजे मला असं थोडंफार टेन्शन पण आलं होतं. आणि मी असंच म्हणजे रिॲक्शन देत होते, ते तुम्ही बघू शकतात. काय आता मला काय पस्तावा झाल्यासारखं वाटत होतं एकदम ते बघूनच. म्हणजेच पस्तावा येण्याचं कारण नाही, कारण की म्हणजे असं वाटलं की 2-3 वर्षासाठी पोस्टिंग असती, कशाला हे कूलर वगैरे अशा मोठ्याल्या वस्तू मला जास्त जमाच करायच्या नाही आहेत. पण ते थोड्या करता कशा होत आहे ना जमा काही कळतच नाही. पण फौजी म्हटले चला 2-3 वर्ष आहेत इथं आणि म्हणजे भरपूर गरमी तर असणारच आहे इथं, मग कधी का होईना घ्यावं लागन, यामुळं आत्ताच घेतलेलं चालन ना. तर म्हटलं चला आता आपण तर कशा ॲडजस्ट करू, पण लेकरं काय ॲडजस्ट करणार नाहीत ना, यामुळं फायनली घेऊनच टाकला. आणि कुठंतरी नवीन घेतला आहे आणि घरी पण नेता येईन असं वाटलं, तर यामुळं जाऊ द्या. तर काहीतरी घेतला. मग रात्रीच आणला होता त्यांनी जाऊन, तर त्यांच्या मित्रांनी ना आम्ही सेमच असा घेतला आहे. तर छान अशी पूजा वगैरे करून घेतली सगळ्यांनी मिळून, आम्ही सगळ्यांनी. तर इथं काहीतरी मस्त असं जी पण नवीन वस्तू घरात आणली ना त्याची छान अशी मस्त पूजा करतात. तर ती काहीतरी पहिल्यांदा पूजा केली मस्त अशी. नंतर आम्ही थोडंफार स्नॅक्स नमकीन वगैरे एन्जॉय केले सगळ्यांनी मिळून. आणि हे काहीतरी नवीन वस्तू बघण्यासाठी सगळे काहीतरी जमलेले होते. पहिल्यांदा त्यांच्या घरी जाऊन आम्ही पूजा करून आलोत आणि नंतर आता इथं पूजा केली छान अशी. तर पूजा वगैरे झाली मस्त अशी. आणि आता कुठंतरी आमचा कूलर घरात आला, यामुळे आमच्या आरू मॅडमला पण छान अशी झोप येईल. तर इथं मी पहिल्यांदा पूजा केली आणि नंतर आता फौजींची ना आरूचा टाईम होता. तर आरू पण छान असं म्हणजे ते मला बघून ना तिचा हट्ट चालला होता की मी पण पूजा करणार हे करणार. तर तिचं तेच काम चाललं होतं पूजा करायचं. आणि इथं बघा आता आमचे भाऊन ते सगळे लाजवत होते, कारण की व्हिडिओ वगैरे चालू होता ना यामुळं. काहीतरी पण राहू द्या, कुठंतरी त्यांनी माझं मन ठेवण्यासाठी थोडेफार व्हिडिओमध्ये
तेवढे घेतले आणि बाकीचे नाही. तर चला इथं मस्त अशी पूजा वगैरे झाली आणि हा काहीतरी नवीन मेंबर आला आहे आमच्या घरात. तर हे बघून ना आम्ही खूपच जास्त खुश होतो आणि सगळ्यात जास्त ना आमच्या आरू मॅडम खूपच जास्त खुश होत्या, कारण की त्याला आहे ना बटन्स आहेत ते काहीतरी चालू बंद करायला आम्हाला खूपच जास्त आनंद येणार आहे आता इथून पुढं. तर यामुळं तर चला आजचा ब्लॉग असाच होता. कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.